करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी पर्यटक भाविकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। शनिवार, रविवार आणि सोमवार सलग सुट्टी असल्यामुळे आज मोठ्या संख्येने भाविक अंबाबाई मंदिर परिसरात दाखल झाले आहेत। पहाटेपासून भाविक रांगा लावून अंबाबाई देवीचं दर्शन घेताना पाहायला मिळतात। त्यातच ज्योतिबाची चैत्र यात्रा झाल्यामुळे अनेक भाविक ज्योतिबा डोंगरावरून खाली आल्यावर परतीचा मार्ग धरताना अंबाबाई देवीचं दर्शन घेतात। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज चौंदकर यांनी। पाहूया। 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। आज खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि या निमित्तानं खरं तर शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सलग सुट्ट्या असल्यामुळे भाविकांनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। ही गाभाऱ्यातली दृश्य आहेत आणि आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं जे भाविक आहेत ते करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या चरणी या ठिकाणी लीन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। बाहेरच्या बाजूला देखील मोठ्या प्रमाणावरती मोठ्या संख्येनं भाविक आहेत ते पहाटेपासून या ठिकाणी गर्दी करत आहेत। काही जण पर्यटनासाठी कोल्हापूरहून कोकणाकडे जात असताना या ठिकाणी दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे पाहिलं तर जे भाविक आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झाले, त्यामुळे पार्किंगची व्यवस्था देखील या ठिकाणी फुल झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मंदिराचे जे सगळे प्रवेशद्वार आहेत ते फुल झाले आहेत। काही भाविक आहेत ते या ठिकाणी बाहेरूनच दर्शन घेणं, मुखदर्शन घेणं पसंत करतायत, तर काही भाविक आहेत ते या ठिकाणी पाहिलं तर आत येऊन गाभाऱ्यात लीन होऊन या ठिकाणी दर्शन घेताना पाहायला मिळतात। एकूणच पाहिलं तर ज्या सलग सुट्ट्या आहेत त्याच्यामुळं भाविक आहेत ते मोठ्या संख्येनं कोल्हापुरात दाखल झालेले आहेत। पार्किंग व्यवस्था फुल झालेली आहे आणि एकूणच पाहिलं तर खरेदीसाठी जी मार्केट जे आहे ते देखील फुल झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। सतेज चौंदकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।